श्री स्वामी समर्थ. तर चला आज मस्त बटाटा मेथी मसाला पुरी बनवूयात. त्याच्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले, त्याच्यामध्ये ना ओवा, तीळ, जिरं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण मी किसून घातलेले आणि एक बटाटा उकडून थंड करून तो सुद्धा किसून याच्यामध्ये घालणार आहे मी. आणि 1 वाटी मेथी घेतलेली आहे. तर या पिठात ना मी मसाले ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घालणार आहे मी. आणि तेल घातल्यानंतर ना मेथी चिरून घेतलेली 1 वाटीभर ते सुद्धा याच्यामध्ये घालून मस्त असं मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये ना 1-2 चमचे मी बेसन पीठ पण घालणार आहे. बेसन पीठ घातल्यानंतर त्याची चव खूप छान लागते. आणि थोडंसं पाणी करून घट्टसर अशी मी कणिक भिजून घेणार आहे आणि 5 मिनटं साईडला ठेवून देणार आहे. नंतर त्याच्यातले गोळा काढून त्याचा असा रोल बनवून घेणार आहे आणि त्याला असं कट करून घेणार आहे. तर हे छोटे छोटे कट केलेले गोळे आहेत ना त्याच्या पुऱ्या बनवून घेणार आहे. आणि या पुऱ्या ना मस्त मीडियम गॅसवरती खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या. तर या पुऱ्या आहेत ना अशा फुगत नाहीत, पण बाहेरून अशा कडक क्रिस्पी लागतात आणि आतून अशा सॉफ्ट लागतात, खूप छान लागतात. तर या पुऱ्यानं मी आमच्या आहोंना खायला दिला. त्यांनी मस्त पुऱ्या खाल्ल्या. मी म्हणलं, अहो कशा झाल्यात ते तरी सांगा. तर छान बनवल्यात की. मग काय रोज तुला म्हणायचं का तू हे छान बनवले, तू ते छान बनवले, रोज रोज काय सांगायचं. आणि कधीतरी स्वयंपाकात थोडंसं तिखट मीठ इकडं झालं ना तर लगेच बोलायचं, तुझं आज स्वयंपाकात लक्ष नव्हतं वाटतं. तर तुम्ही पण असंच करता का तुमच्या घरी? नाही ना? मग कधीतरी चांगल्याला पण चांगलं बोललंच पाहिजे की नाही हो. तर काय नाही, जाऊ द्या. तर या पुऱ्या ना मी मस्त दह्यासोबत खायला दिलेल्या. तर तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही सॉस, लोणचं, चटणी याच्याबरोबर खाऊ शकता आणि जिभेचे लाड पुरवू शकता. आवडलं तर नक्कीच एक लाईक करा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. तर बाय.